आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। उल्हासनगर शहरात रविवारी सायंकाळपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कॅम्प 5 मधील गणेशनगर परिसरात नाल्यावर बांधलेला जुना पूल कोसळला। या घटनेमुळे परिसरातील सुमारे 500हून अधिक घरांचा येण्या-जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला असून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थ आणि संतापाची भावना निर्माण झाली। पूल कोसळतानाचे थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एक तरुणी काही इंचाच्या फरकाने थोडक्यात बचावली, अशी माहिती स्थानिकांनी दिली। स्थानिकांनी याआधीही या पुलाची दुरावस्था लक्षात घेता नवीन पूल बांधण्याची वारंवार मागणी केली होती। आंदोलने देखील करण्यात आली होती, मात्र संबंधित प्रशासनाने वेळेवर दखल न घेतल्याचा आरोप आता नागरिक करत आहे। या घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळीच प्रतिकात्मक आंदोलन करत प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध नोंदवलाय। काहींनी तर रस्त्यावर बसून प्रतिकात्मक रडणे असा अनोखा आंदोलनाचा मार्ग अवलंबला। सध्या संपूर्ण परिसरात वाहतूक ठप्प झाली। विद्यार्थ्यांचे शिक्षण, रोजंदारी करणाऱ्या नागरिकांचे कामकाज तसेच दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। रहिवाशांनी प्रशासनाकडे तातडीने नवीन पूल उभारण्याची आणि पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। शनिवारी संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान हा पूल कोसळला। इथून एक महिला आणि एक मुलगा जात होतं, पण ज्यावेळेस लोकांनी आरडाओरड केली, दगड वाहून जाण्याचा आवाज आला, म्हणजे त्यामुळे महिला ती रिटर्न आली आणि तिचा जीव वाचला, त्या मुलीचा जीव वाचला। या पुलासाठी मागच्या वेळेस जुलै महिन्यातच आंदोलन केलं होतं। या नाल्याला दुतर्फा भिंती बनल्या पाहिजे, संरक्षण भिंती। पुढच्या पण भिंती अशा कोसळलेल्या आहेत, पण नगरपालिका काही लक्ष देत नाही। वारंवार आंदोलने केली तरी नगरपालिकेला जाग येत नाही। नगरपालिकेने जर हा पूल बनवला नाही, ह्या दुतर्फा नाल्याच्या संरक्षण भिंती बनवल्या नाही, तर या नाल्यामध्ये सर्व वस्तीतले जे मुलं, लहान माणसं सहित आम्ही याच्यामध्ये डुबक्या घेणार आहेत, आंघोळ्या करणार आहेत आणि होणारे परिणाम जर त्यांनी ऐकलं नाही तर हे नाल्याचं पाणी घेऊन जाणार आणि अधिकाऱ्याला या पाण्याने आंघोळ घालणार। आम्ही यांना बक्षणार नाही आणि अभि नाही तर कभी नाही। आणि मीडियाला मी धन्यवाद देतो की वारंवार तुम्ही आम्हाला न्याय देतात, जागृती देतात। हे दुर्दैव आहे, ह्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कधी जाग येत नाही। हे राजकीय गोष्टी दबल्या जातात। जेव्हा राजकीय कोणी पण नगरसेवक म्हणा, कोणी पुढारी जेव्हा त्यांना सांगतो तेव्हा त्यांचं ऐकतात। सामान्य नागरिकांना तर कोणी लक्ष घालत नाही। आम्ही सामान्य माणसं आहेत, आमचं कोण ऐकणार आहे? आमच्याकडे काय फंड आहे का? कोण नगरसेवक कोण इथला तो भंगोत्री नगरसेवक भंग झालाय, त्याचं स्वप्न पण भंग होणार आहे। आणि ह्याच्यात आता 9 टाक टाकून तो उत्ताना झोपला असेल, नाही तर त्याला जाग आहे का मला सांगा? जाग आली पाहिजे। सर्वसामान्य माणसाला माहीत झाली, मीडियाला माहीत झाले, फार गल्ली बोळात माहीत झाले, पूल पडलाय, दिल्लीपर्यंत माहीत झाले पूल पडलाय गणेशनगरचा। आणि हा काय कशात झोपलाय? हा 9765529008 आणि 9370508280।